देख रहे हैं सक्षम भारत टीवी। आपण पाहू शकताय की अन्नधान्य पुरवठा जो राशन दुकानामधून होत आहे त्याची समस्या घेऊन या ठिकाणी दोन महिला आलेल्या आहेत। तक्रार निवारण झाली नाही, अधिवेशनामध्ये पास मिळालं नाही, अन्न पुरवठा विभागामध्ये गेल्यानंतर सहकार्य मिळालं नाही। सगळ्यांनी म्हटलं की अधिकारी जे आहेत आता अधिवेशनामध्ये असल्यामुळे दखल कुणीही न घेतलेली आहे असा प्रसंग दिसलेला आहे। आपण पाहू शकताय मिळालेले गहू हे बघा की खरंच हे खाण्यायोग्य आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। शासन म्हणतो आहे की आम्ही सर्वसाधारण माणसांना फुकट अन्नधान्य देत आहोत आणि त्यांचा गुजारा होतो, पण हा खरंच हे धान्य कंट्रोलमधून घेऊन लोक खाणार की त्याला दुसऱ्याला कोणाला विकणार की फेकणार, हे खरंच खाण्यायोग्य आहे की नाही आहे हा प्रश्न तो उपस्थित होता। आपण पाहू शकता की हे गहू आहेत आणि या गव्हामध्ये खूप सारे आपल्याला म्हणतो की गव्हाचे ते कुच्या दिसत आहेत, खडे कुठे दिसत आहेत। आणि बघा की आपण जेव्हा गहू घ्यायला मार्केटला जातो मोठा ठोकळ गहू म्हणतो, या ठिकाणी ठोकळ गहू फक्त दाखवासाठी आणि त्याचे बघा पूर्ण हा बारीक चुरा पडलेला आपण पाहू शकतो आहे की अशा पद्धतीचे गहू हे राशनमध्ये शासन वितरित करत आहे। तर खरंच काय लोकांच्या आरोग्याची काळजी यांना कितपत आहे हे सुद्धा यावरून स्पष्ट होत आहे आणि हीच मागणी करत आहेत की राशन जर द्यायचं आहे तर खाण्यायोग्य द्या, अन्यथा देऊ नका, जेणेकरून लोकांच्या प्रकृतीमध्ये बिघाडसुद्धा होणार नाही। तरी शासनाने आणि अन्न पुरवठा विभागाने याकडे जातीने लक्ष देणे गरजेचं आहे। तसेच अधिवेशन सुरू आहे तर अधिवेशनामध्येही हा राशन दुकानदारामार्फत वितरित होणारा अन्नधान्य हा विषयसुद्धा एक व्यवस्थित पद्धतीने घेऊन त्यावरती एक योग्य काहीतरी उपाययोजना करावी आणि खाण्यायोग्य अन्नधान्य या राशन दुकानामधून पुरवठा व्हावा। जय भीम। मी सरकार युवा सेना जिल्हा हिंगणा तालुका अध्यक्ष सपना भगत उर्फ करिश्मा भगत। मी मुक्काम पोस्ट मोंढा तालुका हिंगणा डिस्ट्रिक्ट नागपूरमध्ये रहिवासी आहे आणि आमचं गावाचं सरकारी धान्य कंट्रोल आहे शंकरराव मुन यांच्या मार्फत हा कंट्रोल चालवला जातो। त्या कंट्रोलमध्ये आज वितरणामध्ये निकृष्ट दर्जाचं अनाज असं वितरित केलं गेलेलं आहे, जे अनाज जनता तर जनावरसुद्धा खाऊ शकत नाही ते आज जनतांना अनाज दिलं गेलेलं आहे। त्यासाठी मी आज नागपूर विधान भवनमध्ये आलेली आहे, अधिवेशनामध्ये आलेली आहे आणि माझं प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही असं अनाज का जनतेला वाटता आणि असं का वाटतं तुम्ही आम्हाला सांगावं आणि हे जनतेने अनाज कसं खावं हे पण तुम्ही आम्हाला सांगावं। तुम्ही आज जनतेला जे अनाज वाटलं गेलेलं आहे ते अनाज निकृष्ट दर्जाचं आणि असं खालच्या दर्जाचं आहे, तर प्रशासनाने याची आणि नंतर ह्या समस्याला घेऊन आज मी अन्न पुरवठा विभाग हिंगणा तालुक्याला गेले होते। तिथे अधिकारी अवेलेबल नव्हते, ते सर्व अधिवेशनाला गेले होते। त्यांनी त्यांच्याशी काही लिपिक व कनिष्ठ लिपिक वगैरे असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचे अधिकारी नाही आहेत, तुम्ही अधिवेशनामध्ये गेले आहेत तर अधिवेशनामध्ये जाऊन भेटा। आम्ही आज अधिवेशनामध्ये आलो आहे, दुपारी 2 वाजतापासून आलो आहे। आम्ही इथे आणि तिथे या ऑफिसला त्या ऑफिसला सारखं फिरतो आहे, पास नाही मिळत आहे आम्हाला। पास म्हणताय की तुम्ही संघटने पाहिजे, 1-2 लोकांचं काय करणार, मग आता जनता आम्ही जनता आहोत तर जनता कुठून संघटना आणणार? एक व्यक्तीला जर आपली समस्या मांडायची असेल तर ती कुठून संघटना आणणार? तुम्ही काहीतरी प्रशासनाने यावरती जबाबदारीने अन्न पुरवठा विभाग कार्यालयात तुम्ही गेले होते तर तिथे तुम्हाला फोन मिळाला आणि काय त्याच्यामध्ये उत्तर मिळालं? कनिष्ठ लिपिक होते सर तिथे 2, त्यांनी सांगितलं की फोन केला होता कंट्रोलवाल्याला, विकतलं त्यांनी विचारलं, ते म्हणे आम्हाला असे चाललं आहे म्हणे। मग नंतर मग ते आम्हाला म्हणे, मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही अधिकाऱ्यांशी आम्हाला बोलून द्या, तर ते आम्हाला म्हणाले की अधिकारी नाही आहेत, तुम्ही ते अधिवेशनाला गेले आहेत तर तुम्ही अधिवेशनामध्ये जाऊन त्यांना भेटू शकता। नाही, आम्ही तक्रार त्यांना लेखी दिलेली नाही आहे आणि आता इथे आलेला आहोत। मागणी हेच आहे की प्रशासनाने ह्या अन्नाची वाटलेल्या अनाजाची दखल घ्यावी आणि प्रशासनाने आपली जिम्मेदारी उचलावी आणि जनतेला जे तुम्ही मोफत अनाज देता ते खाण्यालायक म्हणजे थोडं उत्कृष्ट दर्जाचं द्यावं आणि आज आम्हाला दिलेलं अनाज त्यांनी परत घ्यावं।
अधिवेशनामध्ये मी संजना भगत अन्नधान्य पुरवठा विभागात झालेल्या गैरसोयीमुळे आज मी अधिवेशनामध्ये आलेली आहे. माझी एकच मान्य अशी मुख्यमंत्री सरांना अशीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा मुद्दा असलं निष्कृष दर्जाचे जे अन्न पुरवठा विभागाने धान्य हे दिलेलं आहे जनतेच्या हेल्थचं व्हायलेशन होत आहे. जनतेच्या व्हायलेशन होऊ नये म्हणून हा मुद्दा अधिवेशनात मांडावा आणि उत्कृष्ट दर्जाचं अन्न लोकांपर्यंत पोचावं असं माझी इच्छा आहे आणि विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना. धन्यवाद. जय भीम जय